नमस्कार, मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ताच्या सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत 15 जानेवारी ते 21 जानेवारी या अंतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या 10 मिनिटात झटपट. दिनांक 15 जानेवारी 2026. गोंदियामध्ये नगर परिषद उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांची आज निवड. 5 स्वीकृत सदस्य राहणार. नगर परिषदेत 44 सदस्य असून नियमानुसार 5 स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये संख्याबळाच्या आधारे भारतीय जनता पक्षाला 2, काँग्रेस पक्षाला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1. दिनांक 16 जानेवारी. पतंगाच्या मांजाने मुलाचा गळा चिरला. देवरी शहरातील घटना. घराच्या छतावरून आकाशात उडणारा पतंगा पाहत असताना अचानक गळ्यात मांजा अडकून मुलाचा गळा चिरला. देवरी शहरात बुधवारी दिनांक 14 जानेवारीला ही घटना घडली. दिनांक 17 जानेवारी. गोंदियामध्ये दरवाढीसाठी बोरवेल असोसिएशनने पुकारला अनिश्चितकालीन संप. महागाई, डिझेल दरवाढ आणि बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या बोरवेल गाड्यांमुळे स्थानिक बोरवेल चालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत जिल्हा बोरवेल असोसिएशनच्या वतीने दिनांक 14 जानेवारी बुधवारपासून अनिश्चितकालीन संप पुकारण्यात आला. दिनांक 18 जानेवारी. रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असलेले 2 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी शहरात शुक्रवारी दिनांक 16 जानेवारीला ही कारवाई केली. या कारवाईत 10,07,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना दणका. 104 वाहनावर कठोर कारवाई. पालकांनी आपल्या पाल्यांना ऑटोत पाठवू नये. उच्च न्यायालयाने ऑटो रिक्षामधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने पालक त्यांच्या पाल्यांना ऑटो रिक्षामधून प्रवास करण्यास मनाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दिनांक 19 जानेवारी. तो बिबट्या अखेर सापडला. तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव येथील 3 वर्षीय मुलाचा बळी घेतल्यानंतरही मोकाट असलेल्या बिबट्याला शनिवारी दिनांक 17 जानेवारीला सायंकाळी 5:45 वाजता खडकी येथील पहाडीवर पकडण्यात आले. बिबट्या पकडला गेल्याने दहशतीत वावरलेल्या गावकऱ्यांसह वन विभागानेही सुटकेचा निश्वास सोडला. दिनांक 20 जानेवारी. सडक अर्जुनी तालुक्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश. दिनांक 21 जानेवारी. निधी नाही तर बैठक घेताच कशाला असे म्हणत खासदार चक्क सभागृहात खाली बसले. विरोधी पक्षातील खासदारांनी सुचवलेल्या कामासाठी वारंवार मागणी करून सुद्धा निधी मिळत नाही. जर निधीच मिळत नसेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहायचे तरी कशाला, अशी नाराजगी व्यक्त करीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे मंगळवारी दिनांक 20 जानेवारीला जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत चक्क सभागृहात खाली बसले. या प्रकाराने सभागृहात गोंधळ उडाला. अखेर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी निधी देण्याचा शब्द दिल्यानंतर खासदार पडोळे मंचावर येऊन बसले. गोंदिया बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश. गोंदिया बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 2-3 वर्षापासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. याची दखल घेत सामाजिक व पर्यावरणीय संस्था वृक्षधरा फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी नागपूरमध्ये भेट घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. दिनांक 15 जानेवारी 2026. भंडारा. मित्रांसोबत गेला परतलाच नाही. वैनगंगेत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू. मकर संक्रांतीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी बुधवारी दिनांक 14 जानेवारीला तामसवाडी गावात काळोख पसरला. येथील वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मित्रांपैकी एक क्षितिज लांजेवार वय 16 वर्षे याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसभर सुरू असलेल्या शोधानंतर अखेर त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. ट्रकची कारला धडक. 3 मुलांसह 11 जखमी. भरधाव ट्रकने मारुती इको कारला मागून धडक दिली. या भीषण अपघातात 11 जण गंभीर जखमी झाले. जखमीमध्ये 3 बालकांचा समावेश आहे. दिनांक 16 जानेवारी. सिकलसेल ॲनेमिया अभियानाचे उद्घाटन. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सिकलसेल आजाराचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये अरुणोदय सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागामार्फत भंडारा जिल्ह्यात 15 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिनांक 17 जानेवारी. भंडारामध्ये 4ही नगरपालिकांमध्ये उपाध्यक्षपदांवर भाजपचाच ताबा. जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांमध्ये उपाध्यक्षपदावर भाजपने विजय मिळवून पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
यासोबतच 4ही नगरपालिकांमध्ये 11 स्वीकृत सदस्यांपैकी 7 जागांवरही विजय मिळवला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जिल्ह्यात वर्चस्व स्थापित केल्याचे दिसून येते. वरठी रेल्वेस्थानक मार्गावर धोकादायक रस्ता. रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब व वृक्ष. मोहाडी तालुक्यातील वरठी हे भंडारा जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असल्याने जिल्ह्याभरातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी येत जात आहेत. मात्र गावातील मुख्य मार्गालगत नव्याने केलेल्या काँक्रिटीकरण रस्त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. दिनांक 18 जानेवारी भंडारामध्ये क्रेन ऑपरेटरच्या 22 मीटर उंचीवरून पडून मृत्यू. वरठी येथील सनफ्लॅग कारखान्यात काम करत असताना 22 मीटर उंचीवरून पडून क्रेन ऑपरेटर मारुती महादेव भिवगड यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी 17 जानेवारीला सकाळी 8 ते 9च्या दरम्यान घडला. या घटनेनंतर कारखान्यातील सुरक्षेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत संतप्त कामगार व ग्रामस्थांनी कारखान्यात घेरावा घेतला. दिनांक 20 जानेवारी लाखनी येथे माळी समाजाचे स्नेहसंमेलन. माळी समाज समिती लाखनीच्या वतीने बडगे सभागृहात स्नेहसंमेलन, हळदीकुंकू आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे शनिवारी दिनांक 17 जानेवारी 2026 आयोजन करण्यात आले होते. दिनांक 21 जानेवारी माडगी बाबणी रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या वाहतुकीला फटका. तुमसर तालुक्यातील माडगी ते बाबणी मार्गावरील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक 531 येथे नागरिकांना वाहतूक करताना दररोज अडचणी सहन कराव्या लागत आहे. हे फाटक रेल्वे खांब 27 व 28 दरम्यान असून E3 मध्यम रहदारी श्रेणीचे आहे. ग्रामरस्ता आणि जिल्हा रस्त्याशी जोडलेल्या या महामार्गावरून परिसरातील अनेक गावांची दैनंदिन वाहतूक होते. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.